पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट। बघू शकता आता आपण आलेलो आहेत आपल्या शेतामध्ये आणि आज आपलं गहू हार्वेस्टिंग होणार आहे। तुम्हाला ते दाखवलं त्या अगोदर आपण आपल्या शेताचा एकदा तुम्हाला पूर्णपणे झलक दाखवूया। गहू म्हणजे शहरी भागात खूप कमी लोकांना माहीत असतं की गहू कशा प्रकारे तो काय असतो। गहू म्हणजे चपातीचं झाड आहे आपल्याकडे। बघू शकता चपातीचं झाड, जी घरामध्ये चपाती तयार होते त्याचं हे झाड आहे। हे बघू शकता चपातीचं झाड आहे आणि दाखवतो तुम्हाला की नेमकं चपातीचं झाड चपाती कशी तयार होईल। सो हे आपण घेऊया आणि बघा चपाती कशी होते। हा आपला गहू हार्वेस्टिंग होणार आहे। तो हा गव्हाचा आपला शेवटचा व्हिडिओ राहील। वाव, सो शरद कसा वाटतोय गहू? छान आहे। सो गहू तर बघू शकता हा आपला गहू आहे। आपल्याकडे मशीन आलेली हार्वेस्टिंगची, तर आता आपण स्टार्ट करणार आहोत। सो बघू शकता आपली हार्वेस्टिंगची मशीन आलेली आहे आणि आता आपला गहू हार्वेस्टिंग सुरू झालेला आहे। सो बघू शकता आपण तर चला आपल्याला उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर दिरल बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा। तुला तू तेरा दिलास तूफान पेटू दे वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक भीती। ओ पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती काढून टाक भीती। सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर दिरल बघन तुझा होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा। तुला तू तेरा दिलास तूफान पेटू दे वाई फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहती
काढून टाक भीती. ओ पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. स्वप्न आशा चालत राहती काढून टाक भीती. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा. बघू शकता आपल्या इथे गहू काढण्यासाठी हार्वेस्टर आलेला आहे आणि हार्वेस्टरच्या माध्यमातून आपण आपला गहू काढत आहोत. तो बघू शकता पुढे तो बघू शकता एवढा गहू काढलेला आहे. आता आपला शेवटच्या टप्प्यामध्ये गहू काढणी चालू आहे. अतिशय सुंदर प्रकारे असा गहू काढून चालला आपला. पायी फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. स्वप्न आशा चालत राहती काढून टाक भीती. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा. खिंडार पडू दे धार सरू दे उजड पडू दे तुझा. नशीब सावर काढीत मागर धीरल बघन तुझा. होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा.